तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी हो अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे हे बघ, काळजी नको करूस. काय ना की म्हणजे मे बी यांना हे सगळं असं अचानक समजलं ना, म्हणजे हे लग्नाचं म्हणून होतं अगं असं जरा. पण होईल सगळं नीट. काय झालं? दादानी घरातून जायला सांगितले आपल्याला. काय? का पण म्हणजे यू आर ऑल्सो पार्ट ऑफ दिस. दादाचा विश्वास नाही माझ्यावर. सो त्याचं असं म्हणणं आहे की अशा कोणत्याही मुलीला या घरची सून म्हणून मान्यता नाही मिळणार. मॅरेज सर्टिफिकेट आणायला सांगितलं त्यांनी. नाहीतर या घरात नो एंट्री. वी हॅव टू लीव. सत्यजित, तू गौरांगची वकिली करायला आली असतील तर त्याची गरज नाहीये. मी कशाला त्याची वकिली करू? हे बघ सत्यजित, तुझा जो काही डिसिजन असेल तो मला मान्य आहे. मला मान्य करावंच लागेल. आत्तापर्यंत मी हेच तर करत आली. तुझा डिसिजन माझ्यासाठी नेहमी फायनल असतो. हे बघ, मे बी तुला मला सांगायची गरज वाटत नाहीये, पण तरीही मला विचारावं लागेल. तू काय ठरवलंस? गौरांगला आणि त्या मुलीला या घरात राहता येणार नाही. राईट. मला तुझा डिसिजन पटतोय, पण तुझ्या बायकोला मंजिरीला हे पटतंय का? म्हणजे तिला हा डिसिजन मान्य आहे ना? म्हणजे तिला काही प्रॉब्लेम नाहीये का? मंजिरीचा काय संबंध? नाही, मी तिला आत्ताच ऐकलं गौरांगच्या बायकोशी बोलताना. ती म्हणत होती की सगळं ठीक होईल, ती तुझ्याशी येऊन बोलणार आहे आणि मग त्यांना या घरात राहायला काहीच हरकत नाहीये. असं ती म्हणत होती. म्हणून मला वाटलं तू कदाचित नेत्रा, पहिल्यांदाच आलीयस घरात, निदान कुंकू तरी लावून जा. थांबा, मी आलेच. मंजिरी,
देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं मानानं लग्न करून आणलंय मी तुला या घरात. मुधोळकरांची सून आहेस तू आणि मुधोळकरांच्या सुनेनं कुठल्या तरी फालतू लोकांशी बोलत उभा राहिलेलं मला आवडणार नाही. नाही मी या घरात तुझी हक्काची एक खोली आहे. त्या खोलीत जाऊन बसायचं. तुला कळलं नाही का मी काय बोललो ते? या घरातल्या नोकरांना लोकांना धक्के मारून बाहेर काढण्याचा पगार मिळत नाही. त्यांना ते काम करायला लावू नका. आपल्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी घरात हे सगळं घडायला नको होतं. खरं तर मला तुझ्यावर अजिबात ओरडायचं नव्हतं. मला फक्त त्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायची होती. जागा दाखवून द्यायची म्हणजे? ते भाऊ आहेत ना तुमचे, शत्रू नाही आहेत. जो माझ्याशी खोटं वागतो तो माझा शत्रूच असतो. मग तो माझा भाऊ असो, माझी आई असो, नाहीतर उद्या माझी बायको असो. त्यामुळे गौरांगच्या बाबतीत मी जे काही केलं त्यात माझी काहीही चूक नव्हती. पण तुझ्या बाबतीत जे झालं ते चुकीचं होतं आणि ते मी मान्य करतो. सो नाउ दिस टॉपिक इज ओव्हर. No. Actually, the topic is not over. कारण चूक म्हटली की त्याची शिक्षा ही आलीच. चल. शिक्षा दे मला माझ्या चुकीची. मुस्कटात मार माझ्या. काय? तुम्ही काहीतरीच बोलताय. आमच्या शाळेत आमच्या मास्तरांना मुलांवर हात उचलण्याची बंदी होती. मग आमचे मास्तर काय करायचे? एखाद्या मुलाला शिक्षा द्यायची असली की ते त्याच्या बाजूच्या मुलाला सांगायचे मुस्कटात मारायला. माझी चूक झाली, मला शिक्षा मिळायला हवी, तू माझ्या मुस्कटात मार. मला नाही जमणार. जमायलाच हवं. नाही. मी सांगतोय ना, मला नाही पटत आहे. त्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही काहीतरी का बोलताय? काय चुकीचं बोलतोय मी? मी सांगितलं ना, मला नाही पटत आहे. माझ्या चुकीची शिक्षा मिळणं हा माझा अधिकार आहे. प्लीज.
तुम्हाला मारलं तरी लागणार मलाच आहे. वहिनी आता काय करायचं ठरवलेस तू? ठरवायचंय काय? काय म्हणजे? अगं आई आहेस ना तू? आता आपल्या या दोन्ही पोरांची लग्न अशी जगावेगळी झालेली. वंच सत्यजितचीच इच्छा होती ती. अगं पण गौरांचं काय? सत्यजितच्या बाबतीत जो काही निर्णय घेतलाय तो मान्य आहे तुला? आजपर्यंत या घरातले सगळे निर्णय सत्यजितच घेत आलाय वंच. अगं पण त्याचा निर्णय कधीही चुकलेला नाही आणि त्या निर्णयामुळे घराचं काहीही नुकसान झालेलं नाही. माहित आहे मला. मी कुठं नाही म्हणते का? मग पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून उत्तर बदलणार आहेत का माझी? अहो पण मंजिरी ये. हो वहिनी मी निघते. मला माझी झोप आवरत नाही. मंजिरी ये ना. का ग बाळा घाबरलीस? नाही नाही तसं काय नाही. म्हणजे कळतंय मला. आमच्या घरात आलीस आणि पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला. नाही नाही तसं नाही. म्हणजे आई गौरांग भाऊजी कुठे आहेत? आहेत. हॉटेलमध्ये उतरले तो खिचण. फोन आला होता मला आता. कुठे जाणार? तुम्ही सांगाल तसं. अगं देवदर्शनानंतर कुठे जाणार आहात? हनीमूनला. आई गौरांग भाऊजी कुठे आहेत? आहेत. हॉटेलमध्ये उतरले तो खिचण. फोन आला होता मला आता. पण मग घरी येणारच नाहीत की? नाही येईल ना. कसं आहे ना मंजिरी, सत्यजितचा राग म्हणजे लोण्याचा गोळा आहे. पटकन वितळेल तो. आणि तो शांत झाला की मग ते दोघं जण येतील. काय ग दमली आहेस? मंजिरी माझी खात्री आहे माझ्या सत्यजितला तूच सांभाळू शकशील. चला माझी एक चिंता मिटली. आता डोळे मिटायला मी मोकळी. आई अहो असं काय बोलताय? हो ग बाई, मुलांचे संसार बघायचीच इच्छा होती माझी. आई प्लीज
प्लीज परत असं कधीच नका बोलू. हं? बाय. माझं राहू देत. तुमचं काय? कुठे जाणार आहात? नाही म्हणजे आधी देवदर्शन करायला हवं. आपली अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता आणि नंतर कुठे जाणार? तुम्ही सांगाल तसं. देवदर्शनानंतर कुठे जाणार आहात? हनीमूनला. ठीक आहे, ठीक आहे, पैसे पोचतील. काम झालंय. पत्ता पुरतं. इतके दिवस त्या मुलाचा पत्ता लागत नव्हता. आता हातात आलं तर नीट बंदोबस्त करा, नाहीतर तो थेट कोल्हापूरला पोहोचेल. हो दादा. आणि तो पुन्हा पुन्हा डोकं वर काढून माझ्या समोर यायला नकोय मला. दादा तू म्हणत असशील तर त्याचा कायमचाच बंदोबस्त. नाही, तसला नको, तसला नको. बघ कोणाला कळणारही नाही. उद्या असं काही झालं आणि ती केस जर पुढे आली ना तर माझ्या पोरीला त्रास होईल त्याचा, आणि ते नकोय मला. तेव्हा नीट विचार कर आणि मग ठरव काय करायचं ते. तू काहीही ऐकलं नाहीस आणि मुख्य म्हणजे आम्ही काहीही बोललोच नाही. काही हवंय का? माझ्या सत्यजितला तूच सांभाळू शकशील. देवदर्शनानंतर कुठे जाणार आहात? हनीमूनला. काही हवंय का? काही हवंय? सत्यजित. काय? सत्यजितला काही हवंय का ते बघायला येतील रोज. ओ अच्छा. अगं पण ते तर झोपलेत शांत. पण तू का जागी आहेस अजून? बघ ना,
मला नवीन जागी झोपच येत नाही ग. कॉफी? हा चालेल, पण मी बनवेन. चालेल ना? ओके. चल.